पश्चिम महाराष्ट्राचा, कारण की त्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीला साथ देण्यात आलेली आहे। जर लीडचा विचार करायचा झाला तर महाविकास आघाडीला पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा 31 ठिकाणी आघाडी घेता आलेली आहे आणि इथे सुद्धा त्या मानाने म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यात जेवढी खराब परिस्थिती पाहायला मिळत होती त्या तुलनेत इथे कमी आहे महायुतीची। इथे सुद्धा महायुतीला 24 मतदारसंघांमध्ये, विधानसभेचे मतदारसंघ सांगतोय, 24 विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीला लीड घेण्यामध्ये यश आलेलं आहे। पण महाविकास आघाडीच्या तुलनेत हे पुन्हा एकदा कमी आहे। महाविकास आघाडीच्या तुलनेत इथे सुद्धा आपल्याला महाविकास आघाडीने 31 ठिकाणी लीड घेतलेला आपल्याला पाहायला मिळते। इथले कुठले मतदारसंघ सगळ्यात जास्त महत्त्वाचे ठरले असतील म्हणजे माढा त्याच्यात नक्की असेल, आय एम शुअर। त्याच्यामध्ये आपल्याला हे सुद्धा घ्यायला हवं, बारामती अर्थात याच्यामध्ये असणार आहे की ज्या ठिकाणी महाविकास आघाडी सतत सुरुवातीपासून सुप्रिया सुळे लीड घेत होत्या। आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचा उल्लेख करायला हवा तो म्हणजे की याच्यामध्ये सांगली अजून पकडलंच नाहीये, कारण की सांगलीत खरं तर बघायला हवं तर ते जर सांगली जर आपण काँग्रेस पकडलं तर महाविकास आघाडीत आणखीन 5 जागांची भर पडू शकते। पण सिन्स विशाल पाटील हे अपक्ष लढलेले आहेत त्यामुळे त्यांना ज्या ज्या मतदारसंघातून लीड मिळालेली आहे ते सुद्धा अपक्ष काउंट होतं। पण तरी सुद्धा ती सगळी मतं काँग्रेसची आहेत हे आता आपण मानू शकतो ज्या पद्धतीने नंतर आपण हे सगळे चित्र पाहतोय। सो ती सुद्धा वजा करून सुद्धा आपल्याला याच्यामध्ये महाविकास आघाडी ही अजून सुद्धा महायुतीच्या पुढेच पाहायला मिळते। याला कारण तुमच्या नजरेत काय काय सर, म्हणजे याच्यामध्ये माढा आणि बारामतीचंच कॉन्ट्रीब्युशन आहे की आणखीनही मतदारसंघांनी तेवढीच भर टाकली? नाही असं नाहीये, म्हणजे त्याच्यात सोलापूर पण असू शकतो, सोलापूर पण आणि सगळ्यात जास्त शिरूर सारखा मतदारसंघ आहे। म्हणजे हा जो फरक दिसतोय ना त्याचं कारण असं आहे की अजित पवार वर्सेस शरद पवार या लढाईमध्ये ज्या ठिकाणी अजित पवार वर्सेस शरद पवार असा संघर्ष दिसला, शिरूर आणि बारामती या मतदारसंघांमध्ये शरद पवारांच्या बाजूने मतदान झालेलं आपल्याला सगळ्यात जास्त बघायला मिळतं विधानसभा क्षेत्रवाईज जर आपण बघितलं तर। आणि त्याच्यामुळे कमी फरकाने का होईना पण महाविकास आघाडी या ठिकाणी पुढे आहे। म्हणजे महायुतीने एक पत्र नक्की केलंय की अजित पवार बरोबर आल्यामुळे, म्हणजे सातारा वगैरे हे मतदारसंघ आपण जर बघितले तर तिथे आपला लीड कायम ठेवलेला आहे। मला 2-3 मतदारसंघांचं घ्यायचंय, बारामतीची चर्चा खूप झालेली आहे त्याच्यामुळे मी बारामतीमध्ये जाणार नाही, पण मला 2-3 मतदारसंघ घ्यायचे। त्याच्यामध्ये एक मतदारसंघ मला शिरूरचा मतदारसंघ घ्यायचा आहे, कारण शिरूरमधनं अजित पवार गटाचे महत्त्वाचे नेते दिलीप वळसे पाटील तिकडनं येतात आणि दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात शरद पवारांनी स्वतःहून डायरेक्टली जाऊन प्रचार केलेला होता की पुढच्या वेळेस त्यांनी त्यांच्याकडे काय त्यांच्या वडिलांकडे एक गोष्ट होती जी यांच्याकडे नाही अशा पद्धतीचा प्रचार त्यांनी त्याच्यामध्ये केला होता। आणि दिलीप वळसे पाटलांच्या वडिलांना सुद्धा शरद पवार फार जवळून ओळखायचे, ते त्यांचे वैयक्तिक मित्र होते आणि वळसे पाटील स्वतः शरद पवारांबरोबर त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे। शिरूरमध्ये जर आपण बघितलं तर अजित पवार गटाबरोबर सगळे आमदार निघून गेले, फक्त शिरूर विधानसभेचे एक आमदार सोडले अशोक पवार, तर बाकी सर्व आमदार हे अजित पवारांबरोबर निघून गेले। आणि या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला एक मतदारसंघ सोडला तर युनायटेड एनसीपी कडे 5च्या 5 विधानसभेचे मतदारसंघ होते। त्याच्यामधली गोष्ट तर फारच इंटरेस्टिंग आहे, म्हणजे जर तू बघशील तर अतुल बेनके जुन्नर मतदारसंघ आणि तिथे ओबीसी समाज फार मोठ्या प्रमाणात आहे, अशा मतदारसंघामध्ये अमोल कोले यांना 60,000चा लीड त्या ठिकाणी बघा, म्हणजे ऑलमोस्ट 50-60,000चा लीड आहे। दिलीप वळसे पाटलांच्या स्वतःच्या विधानसभा मतदारसंघामध्ये 10,000नी अमोल कोले पुढे आहेत, म्हणजे दिलीप वळसे पाटील असून सुद्धा 10,000नी अमोल कोले पुढे आहेत। म्हणजे शिवाजीराव आढळराव पाटील, दिलीप वळसे पाटील यांच्यामधला संघर्ष फार चर्चेला यायचा। अशा परिस्थितीमध्ये यावेळेस वळसे पाटील आणि आढळराव एकाच बाजूला असून सुद्धा वळसे पाटलांच्या मतदारसंघामध्ये मात्र अमोल कोले पुढे असलेले आपल्याला बघायला मिळतात। तेच पुढे जर आपण खेड मध्ये बघितलं, दिलीप मोहिते त्यांच्या मतदारसंघात सुद्धा जवळपास 40,000चा लीड। शिरूरमध्ये अशोक पवार शरद पवार गटाचे तिकडे जवळपास 20,000चा लीड। भोसरीमध्ये फक्त महेश लांडगे भारतीय जनता पार्टीचे आणि अत्यंत स्ट्रॉंग हेवीवेट अजित पवारांचे समर्थक एकेकाळी मानले जायचे, महेश लांडगेंच्या मतदारसंघामध्ये फक्त 10,000चा लीड शिवाजीराव आढळराव पाटलांना मिळाला। पण हडपसरमध्ये चेतन तुपे अजित पवार गटाचे आहेत, त्यांच्याही मतदारसंघामध्ये जवळपास 10 ते 13,000नी, म्हणजे हा एक आपण सॅम्पल मतदारसंघ घेतला की का हा जो फरक आपल्याला दिसतो ना 24-31चा, ज्या ठिकाणी अजित पवार वर्सेस शरद पवार गटाचा संघर्ष दिसला विधानसभा वाईज किंवा लोकसभेमध्ये सुद्धा, त्या सगळ्या मतदारसंघांमध्ये शरद पवार पुढे आपल्याला गेलेले बघायला मिळतात। सोलापूरमध्ये सुद्धा साधारणतः तशीच परिस्थिती, 4 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी पुढे, पण प्रणिती शिंदेच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये, स्वतःच्या विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपने चांगली मतं घेतली आहेत, तिकडे अवघ्या 1,000ने प्रणिती शिंदे त्या ठिकाणी पुढे आहेत। सोलापूर शहरावरती भारतीय जनता पार्टीचं प्रभुत्व अजूनही आहे, विधानसभेमध्ये ते पुन्हा मिळवू शकतात हे या निवडणुकीत दिसून आलं, कारण
या निवडणुकीमध्ये नॅरेटिव्ह त्यांच्या विरोधात होतं, मुस्लिम दलित समाज त्यांच्या विरोधात होता. असं असून सुद्धा प्रणिती शिंदेच्या स्वतःच्या विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांना लीड फारसा मिळवता आला नाही. त्यांना जो लीड मिळालेला आहे तो इतर मतदारसंघ म्हणजे राष्ट्रवादी शरद पवारांच्या पाठिंब्याचा फायदा त्यांना त्याच्यामध्ये मिळालेला बघायला मिळतोय. मग त्याच्यामध्ये मोहोळ असेल तिकडे अजित पवारांसोबतचे अजित पवार सोबत यांच्यासोबत लीड मिळाला आणि व्यवस्थित लीड त्यांना त्या ठिकाणी म्हणजे जवळपास 80,000चा लीड त्यांना 70-80,000चा लीड त्यांना त्याच्यामध्ये बघायला मिळतोय. सोलापूर दक्षिण मध्ये सुभाष देशमुख भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, तिकडे एक साधारण 5-6 हजारचा लीड आहे. पंढरपूरमध्ये सुद्धा त्यांना जवळपास 70-80,000चा लीड पंढरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये की जिथे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत अवताडे त्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा तो लीड आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतोय. बारामतीबद्दल मी आता चर्चा करणार नाही. साताऱ्यामध्ये मात्र इंटरेस्टिंग परिस्थिती आहे. मकरंद पाटील अजित पवार गटाचे आमदार, त्या ठिकाणी उदयनराजे भोसले यांना लीड मिळाला. कोरेगावमध्ये शिंदे गटाचे आमदार आहेत, तिथे उदयनराजे भोसले हे जे 24 दिसतात ना, सातारा लोकसभा मगाशी मी म्हटलं सातारा आणि पुणे त्यांचा फार मोठा हात त्याच्यामध्ये आहे. पुण्यामध्ये ऑलमोस्ट सगळ्या मतदारसंघामध्ये महायुती पुढे एक्सेप्ट केंद्रीय मंत्रिपद मिळालं, राज्यमंत्रीपद म्हणूनच मिळालं. पण पुणे कॅन्टोन्मेंट चा भाग सोडला, सुनील कांबळे तिकडनं आमदार आहेत भाजपचे, तिकडे 12-13 हजाराचा लीड हा रवींद्र दंगेकरांना मिळाला. पण बाकी सर्व मतदारसंघामध्ये महायुतीला तिकडे लीड मिळाला. म्हणून महायुतीच्या जागा 24 पर्यंत आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये. साताऱ्यामध्ये सुद्धा आपण तेच बघितलं तर साताऱ्यामध्ये सुद्धा 3 ठिकाणी महायुती आणि 3 ठिकाणी महाविकास आघाडी, त्याचा पण त्याच्यामध्ये हातभार आपल्याला बघायला मिळतोय. हातकणंगलेमध्ये सुद्धा साधारणतः इक्वल परिस्थिती आहे, तिकडे सुद्धा धैर्यशील माने फार कमी फरकाने निवडून आलेले आहेत. आणि तिकडच्या याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी समर्थित प्रकाश आवाडे यांच्या मतदारसंघात मिळालेला लीडचा फायदा हा त्यांना झाला आणि म्हणून ते 24 आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. आणि त्याच्या पुढचा इंटरेस्टिंग मतदारसंघ आहे माढ्याचा मतदारसंघ. मी पुन्हा एकदा सांगतो, ज्या ठिकाणी शरद पवार वर्सेस अजित पवार संघर्ष, तिकडे शरद पवारांच्या पक्षाला विधानसभा मतदारसंघांमध्ये लीड मिळालेला आपल्याला बघायला मिळतो. बबनराव शिंदेचा मतदारसंघ महाविकास आघाडी त्या ठिकाणी लीडवरती आहे आणि ते पण बबनदादा शिंदे फार मोठ्या फरकाने निवडून आलेले होते विधानसभेला 2019 मध्ये. 50,000 मतांचा लीड हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या गटाला मिळालेला आहे. संजय शिंदे तिकडनं अजित पवार गटाबरोबर आहेत करमाळ्यामधनं, त्याही ठिकाणी 41 हजाराचा लीड हा धैर्यशील मोहिते पाटलांना. आणि ऑफकोर्स त्यांचा स्वतःचा मतदारसंघ माळशिरस की जिथे भाजपचे आमदार राम सातपुते जे सोलापूरमधून निवडणूक लढवत होते, तिकडे तू बघशील तर तिथे सुद्धा जवळपास 70 हजाराचा लीड हा महाविकास आघाडीला आणि त्याच्या बळावरती ते तिकडनं निवडून गेले. फलटणमध्ये फारसा लीड त्यांना मिळवता आला नाही कारण भाजपचे उमेदवार तिकडनं असून सुद्धा राष्ट्रवादीची मतं ही भारतीय जनता पार्टीला म्हणावी तशी ट्रान्सफर झालेली आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळत नाहीत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर लढाई महत्वाची आहे, पण ती सरळ बायफर्केट झालेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे साताऱ्यामध्ये महायुतीला जागा बऱ्यापैकी मिळू शकतात. नंतर सांगलीमध्ये तर अवघ्या एका जागेवरती ते लीडवरती आहेत. बाकी सगळ्या जागांमध्ये म्हणजे सांगली शहर, मिरज, पलूस कडेगाव, खानापूर, तासगाव, स्वतः आर पाटलांचा मतदारसंघ होता एकेकाळी, त्या सगळ्या ठिकाणी इंडिपेंडेंट म्हणजे विशाल पाटील पुढे त्याच्यामध्ये परिस्थिती अशी आहे परिस्थिती अशी आहे की इतर सगळ्या मतदारसंघांमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये इंडिपेंडेंट दाखवतोय आपण, म्हणजे पण एक प्रकारे ते महाविकास आघाडीचे सांगलीमधलं की ज्या ठिकाणी मिळालेली आहे लीड विशाल पाटील यांना, पण ज्या ठिकाणी ऍक्च्युअल काँग्रेसचे आमदार आहेत जत मधले विक्रमसिंग सावंत त्या ठिकाणी मात्र संजय पाटील यांना लीड मिळालेली आहे. म्हणजे हे थोडं ऑड इक्वेशन याच्यामध्ये पाहायला मिळतं की जिकडे काँग्रेसचे आमदार आहेत त्या ठिकाणी लीड ही भाजपच्या उमेदवाराला मिळालेली आहे. इतर ठिकाणी ज्या ठिकाणी शिंदे गट आहे, ज्या ठिकाणी भाजप आहे, त्या ठिकाणची मतं ही मात्र विशाल पाटील या ठिकाणी ओढलेली पाहायला मिळतात. सो सांगलीचं चित्र सुद्धा फार इंटरेस्टिंग आहे आणि सांगली अजून याच्यात आपण काउंटही केलेलं नाहीये तरी सुद्धा हे आघाडीवर आहेत. तर ते 36 पर्यंत जाऊ शकतात. म्हणजे महाविकास आघाडीला तिकडे एज बऱ्यापैकी आहे. कोल्हापूर सारख्या लोकसभा मतदारसंघात की जो एकेकाळी शिवसेनेचा गड होता, त्या मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार होते संजय मंडले आणि 5 मतदारसंघामध्ये शाहू महाराज त्या ठिकाणी लीडवरती आहेत. 5 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा बराचसा नंबर हा कोल्हापूर लोकसभेमधनं येताना आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे शरद पवार आणि काँग्रेस या कॉम्बिनेशनमुळे महाविकास आघाडीचा आकडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये 36 पर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी A+ कुठले भाग होऊ शकतात तर विदर्भ आणि मराठवाडा. A कॅटेगरी मधला भाग कुठला होऊ शकतो तर तो पश्चिम महाराष्ट्र होऊ शकतो. आणि या अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, या सगळ्या 3 भागांमध्ये
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हातभार हा फार कमी आहे. कोल्हापूरचा लोकसभा मतदारसंघ सोडला तर आणि विदर्भातले यवतमाळ वाशिम वगैरे भाग सोडले काही की जिथे शिवसेनेचे आमदार निवडून आलेले आहेत, तर अदरवाईज शिवसेनेचा हातभार नसताना सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पाठिंब्यावरती महाविकास आघाडी या 3 विभागांमध्ये खास करून उद्धव ठाकरेंचा प्रभाव त्या ठिकाणी कमी आहे असं आपण म्हणूया. त्या ठिकाणी महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात लीड आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे विधानसभेचं चित्र लक्षात घेताना जागा वाटपामध्ये या सगळ्या लीड्सचा कसा वापर केला जाईल याचा विचार आपण केला पाहिजे.